जे UPSC वगैरे करतानाचा जो अभ्यास होतो, माझी पहिली प्रिलिम्स होती. पहिल्या प्रिलिम्सच्या वेळेस मला मलेरिया झाला. मी खरं बोलत असल्यामुळे काल एक डॉक्टरांचा कार्यक्रम होता, तिथेसुद्धा मी सांगितलं की मलेरिया झाल्यानंतर 2 लोकांना आनंद झाला म्हटलं. एक म्हटलं मी आणि दुसरं म्हणजे एक डॉक्टर होते म्हटलं, त्यांनाही आनंद झाला होता की एक पेशंट मिळाला. मला आनंद याच्यामुळे झाला कारण मला कारण मिळालं की मी फेल झालो तरी घरचे मग मला सपोर्ट करतील की झाला बा मलेरियामुळे फेल झाला. ॲक्च्युअल कारण हे होतं की मी अभ्यास जास्त केलेला नव्हता. 3 महिन्याचा फक्त गॅप होता आणि त्याच्या आधी जो अभ्यास करायचो मी, तर माझी विकेंडलाच होती पुण्याला असताना तो एक क्लास मी नीट केलेला आहे, तेवढाच क्लास. बाकी तुम्ही कुठेही काही बघाल की आणि टेस्ट सिरीज वगैरे लावली, तर मी आजपर्यंत कोणाकडे कुठली टेस्ट सिरीज वगैरे लावलेली नाही. UPSC लिहिण्याची जी प्रॅक्टिस असते ती खूप जास्त इम्पॉर्टंट असते, सगळे त्याच्यावर फोकस करतात. पण मला असं वाटतं लिहिणं ही एक फिजिकल एक्सरसाइज आहे. जर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन विचारला तर त्या क्वेश्चनची जी थिंकिंग आहे ती तुमच्यात इनग्रेन असली पाहिजे की किंवा तुम्ही ती डेव्हलप